तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने नव्याने मंजूर केलेल्या जनसुरक्षा विधेयकामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेचे हक्क हिरावून घेतले आहेत। या कायद्याच्या माध्यमातून जनमानसांवर विविध प्रकारचे अनधिकृत निर्बंध लावणारा हा कायदा असून तो रद्द करण्याची मागणी जळगाव जामोद तालुका महाविकास आघाडी तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने 10 सप्टेंबर रोजी तहसीलदार जळगाव जामोद यांच्यामार्फत निवेदनाद्वारे राज्याच्या राज्यपालांना करण्यात आली। महाराष्ट्र सरकारने जनसुरक्षा कायदा हा जनसुरक्षेच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध घालणारा अत्यंत चुकीचा कायदा आहे। सरकारमधील मंत्री किंवा आमदार शासकीय अधिकारी यांच्या बेकायदेशीर वर्तणुकीबाबत किंवा कोणत्याही भ्रष्टाचाराच्या विरोधात कोणी आवाज उठवत असेल किंवा तक्रार अथवा आंदोलन उभं करत असेल तर हे आंदोलन राष्ट्रहिताविरोधी कृत्य ठरवून यावर अनधिकृतरित्या कारवाई करण्याचा अधिकार सरकार या जनसुरक्षा कायदे या माध्यमातून स्वतःकडे राखून ठेवत आहे। या कायद्यामुळे लोकशाहीच्या माध्यमांची मुस्कटदाबी ठरणार असून सत्ताधाऱ्यांचे चुकीचे धोरण जगासमोर आणले जाणार नाही। त्यामुळे हा कायदा सर्वसामान्य जनतेला मान्य नसून हा कायदा रद्द करण्याची मागणी महाविकास आघाडी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। सदर निवेदन देतेवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख गजानन वाघ, तुकाराम काळपांडे, अविनाश उमरकर, भीमराव पाटील, शिवसेना तालुका प्रमुख संतोष दांडगे, काँग्रेस तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट भालेराव, जुनेद शेख, दिनेश काटकर, शिवा पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के, जळगाव। कायदा केलेला आहे तो विरोधी पक्षाला दाबण्याचा आवाज दाबण्याचा एक प्रकारे त्यांनी कायदा केलेला आहे। त्याचा निषेध म्हणून आज महाराष्ट्रभर महाविकास आघाडीतर्फे आम्ही तहसील कार्यालयासमोर निदर्शने करून LGO तहसीलदारामार्फत महामहिम राष्ट्रपती, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना निवेदन दिलेलं आहे। हा जो तत्काळ कायदा रद्द केला नाही तर महाविकास आघाडीतर्फे आम्ही पूर्ण जिल्हा महाराष्ट्रभर उग्र आंदोलन करू असा आज आम्ही या ठिकाणी शासनाला इशारा देत आहोत। महाराष्ट्र शासनाने मंजूर केला त्या कायद्याने जनसामान्यांचा आंदोलनाचा त्यांची मागणी रेटण्याचा हक्क हिरावून घेतला आहे। अनागोंदीशाही हुकुमशाही निर्माण करण्याचा हा शासनाचा या कायद्याच्या माध्यमातून प्रयत्न आहे। हा असा काळा कायदा जनतेवर सामान्य माणसावर अन्याय करणारा कायदा रद्द करणे हे काळाची गरज आहे। त्यामुळे त्यासाठी आम्ही आज रोजी माननीय तहसीलदार यांच्या मार्फत शासनाला निवेदन पाठवलेले आहे। महाविकास आघाडीचा जय हो, महाविकास आघाडीचा जय हो। रद्द करा, रद्द करा, रद्द करा, जनसुरक्षा विधेयक रद्द झालेच पाहिजे, जनसुरक्षा विधेयक रद्द झालेच पाहिजे, जनसुरक्षा विधेयक रद्द झालेच पाहिजे, महाविकास आघाडीचा जय हो।